हे काय संपदा कुठे? अहो ती सकाळीच गेली आहे मैत्रिणीला भेटायला. का आज पण वाढदिवस आहे? काय झालंय तुम्हाला? अरे काय झालंय काय? एवढ्यात सकाळ सकाळ कुठली मैत्रीण आहे अशी जिला भेटायला जायला लागतं? नाही, नाव विचारलं नाहीये. नावही विचारलं नाहीस ते असं कसं करून चालेल सांग बघू. अरे आपली मुलगी कुठे जाते काय करते हे आपल्याला माहित असायला नको? काय भलतं सलतं होऊन बसलं तर? रॉकी, मला माहिती आहे तू आजपर्यंत खूप मेहनत घेतलीयस, खूप कामं केलीयस, घरात कामं केली आहेत, बाहेर कामं केली आहेस आणि खूप मेहनत घेऊन इथपर्यंत आलायस तू. मी देवाकडे प्रार्थना केली आहे तुला, म्हणजे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत ते सगळं तुला मिळू दे. तुझी ट्रेनिंग एकदम व्यवस्थित होऊ दे आणि त्यानंतर जे काही तुझे स्वप्न आहेत ते सगळं सगळं एकदम पटकन होऊ दे. थँक्यू संपदा. अरे खरंच बाकीचे असते तर आता असायला हवे होते यार सगळे. नसायला हवे होते. ते काय गॅरेजवर काम आहे ना, शिवाला पण बोलणं शक्य नाही. हा पण भाई सगळ्यांचा सपोर्ट आहे तुझ्या बरोबर. रॉकी खरंच आहे. संपदा, मी आज तुला एक शब्द देतो. ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर आपण तुझ्या घरच्यांशी बोलूयात. काय? हो. नाही नाही, तू मस्करी करतोयस मी ना? मस्करी- हे असं नको करूस यार. नाही, आपण खरंच बोलूयात. लक्ष्मण, हो ना. हो, ती आधी पण जायची की मैत्रिणींना भेटायला आणि आज म्हणाली की पास आउट स्टुडंटचं काहीतरी गेट टुगेदर आहे म्हणून त्या सगळ्याच जाणार होत्या. तिने सांगितलं आणि तू हो म्हणालीस. तुझं ना अजिबात लक्ष नाही या उर्मिला तिच्याकडे. लक्ष्मण काय झालंय? भाऊजी एवढे का चिडताय? हे बघा काका, तुम्ही काळजी नका करू. संपदा जशी जाते ना नेहमी, तशीच आज पण गेली आहे. तोच तर प्रॉब्लेम. आता मोठी झाली आहे ती, काळजी वाटते तिची. हो, बरोबर आहे काकाचं. काळजी वाटणारच, साहजिक आहे. हो, पण आपली मुलगी म्हणजे आपली संपदा कशी आहे हे आपल्याला माहिती आहे ना. आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. काका, हे बघ, संपदा आता मोठी आहे आणि समजूतदार आहे. तू काळजी करू नकोस काय, ओके? हे काय? अरे अरे दारू सर 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 गाडीत बसा सर. या ना, या, बसा. मॅडम, तुम्हाला सरांसोबत लाल दिव्याच्या गाडीत बसायला आवडेल का? नको, ही तुमच्या सरांची गाडी आहे ना, त्याच्यात तुमच्या सरांनाच बसू द्या. हो. माझ्यासाठी सर घेतील ना एक छोटीशी साधीशी गाडी. वा वा वा. अगं काय तू सुद्धा यांच्यासोबत भंकस करतेस? एकच काय म्हणतोय, तुझं स्वप्न आहे ना हे, आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. रॉकी भावा, तू फक्त स्वतःच नाही, आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलेस आहे भाई. भाई यार, जाता जाता रडवतो का यार? जा यार, जा. रॉकी, मी नक्की तुझ्यासोबत मी 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 येते मी लगेच येते. नाही, नको, खरंच नको. उशीर होईल आणि तू घरी सुद्धा सांगितलेलं नाहीयेस. प्रॉब्लेम होईल उगाच. आणि हे आहेतच ना सोबत माझ्या. ठीक आहे, तुम्ही जा.
व्यवस्थित त्याला बसवा गाडीमध्ये आणि सगळे बॅग्स वगैरे एकदम व्यवस्थित त्याला ठेवून द्या. म्हणजे काही गडबड नका करू. तिकडे सीट नंबर वगैरे बघा. हो हो होय होय. रॉकी, तू आता जातोयस तर मला सगळं अपडेट करशील ना? म्हणजे पोचलास कधी, काय सगळं पोचल्यावर मला एकदा कळव, कॉल कर. नाही जमला ना तर एक मेसेज तरी टाक मला प्लीज. म्हणजे दिवसभरातून मला एक कॉल तरी करशील ना? तुम्हीच नको करू मला, एक कॉल कर प्लीज. करेन. ए सायलेन्सर, चिमणी बघ दे. हॅपी जर्नी. आई आजकालच्या मुलाचं लय चांगलं राव. एका श्रीमंत मुलीला फसवायचं, मग आपली लाईफ कशी एकदम निवांत सुरू होते. रॉकी आपण जाऊया ना, आपल्याला उशीर होतो. भाई चल भाई. तुला पण हवे असेल तर सांग ना, मिळवून देतो श्रीमंताची पोरगी. नाही आपल्याला तीच पाहिजे. जाम आवडली आपल्याला. काय कडक मिठी मारली होती रे. चला मग तीच घेऊ. बाई हिरोला राग आला. अरे पण हिरो चाललाय ना ऑफिसर बनायला, मग त्याची हिरोईन आपली. मग हिरोईन सोबत गंमत जम्मत. रॉकी तोंड सांभाळून बोला. रॉकी ऐक ना, आपण जाऊया ना, आपल्याला उशीर होतो. भाई चल भाई चल. ए जा तुझ्या हिरोईनीला ना आम्ही सांभाळू. एकदा सांगितलेलं कळत नाही. तोंड सांभाळून बोल. आता काय करशील रे? तू जाशील, मग आहेच हिरोईन एकटी. रॉकी काय चाललंय ते? थांबा, काय चाललंय? संपदा, तू घरी जा. नाही मी कशाला घरी जाऊ? काय चाललंय तुमचं? ए तू घरी जा. अरे कशाला याच्या नादी लागतेस? अरे गटारीत जन्माला आलाय हा, आणि गटारीतच मरण. आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये नका पडू, कळलं ना? निघून जायचं नाही. आता हा ना कोणाला भेटायच्या लायकीचा राहणार नाही. रॉकी तू यांच्या नादाला लागू नको, आपण जाऊया ना, चल. छोटू बोलला. छोटू बरोबर बोलतोय. तू आमच्या नादाला लागू नको, आणि हिच्या पण. अरे तुझा खिसा पुरणार नाही हिला पोसायला. कशाला तिचं आयुष्य खराब करतोस? ए तू ना तुझ्या लायकीची बघ. चल नाही. पैसे बघून प्रेम केलेलं नाहीये मी. कळलं ना? रॉकी भाई जाऊ दे ना, सोड ना. कशाला उगाच हे जे बोलतील ते ऐकून घ्यायचं आपण. हे बघ, तू मला शिकू नकोस मी काय करायचं ते. इगो झाला. काय करणार आहे? हा? रॉकी लांब राहा. चल आपण निघू इथून. ऐक चल ना, रॉकी, हे please. काही करणार. आता तुला दाखवतो काय करणार. ए हिरो, तिच्याकडे बघायचं नाही आणि हिचा नाद सोडायचा. तो माझा प्रश्न आहे. तुझा प्रश्न. आता तुझा प्रश्न आम्ही सोडतो. काय रॉकी, हात कसा लावला त्याला? तिला हात लावायचा नाही. हा तुला पण लय जोर रे. हा तू तू कसं काय हात लावला त्याला? ते मोठी पतलू की जोड. हा तुला पण लय खाज रे. हा रॉकी, वाच बोलायचं नाही काय पण. रॉकी अरे नका मारू रे त्याला.
त्याचं ट्रेनिंग आहे रे. नका मारू ना हो त्याला. प्लीज सोडा ना, काय करता तुम्ही? जाऊ द्या मला प्लीज. प्लीज सोडा ना रॉकीला. प्लीज थांबा, त्याला नका मारू. त्याचं ट्रेनिंग आहे यार. प्लीज नका मारू ना त्याला. हा ट्रेनिंग आहे त्याची. ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग आहे. त्याच्या अंगाला नका मारू तुम्ही. प्लीज 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 तुम्ही दोघं त्याला हेल्प करा ना. तुम्ही माझा व्हिडिओ काय करताय तुम्ही? तुम्ही कळत नाहीये का? प्लीज 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 तुम्ही हेल्प करा ना त्याला. तुम्ही थोडंसं तरी या ना पुढे. ते बघायला मारतायत किती त्याला. पुढे यार. रॉकी हिरो काय बोललो होतो आपण? तिच्या नादाला लागायचं नाही. चला झालं आपलं काम. चल. च्या नादाला लागायचं नाही. काय चल रे. रॉकी 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 उठ उठ रॉकी उचल ना त्याला. रॉकी हात घे. काय झालं? थांब. हळू हळू उचल त्याला. उचल. रॉकी रॉकी उठ. बरंच नको. रॉकी आपण डॉक्टरकडे जाऊयात लवकर. चल रॉकी. हे बघ, नीट लक्ष दे. काम जर व्यवस्थित झालं तर पैसे सुद्धा व्यवस्थित मिळतील. सुहास, काम झालंय? म्हणजे मी नेहमी व्यवस्थितच काम करतो. म्हणजे काम झालंय? हो, काम झालंय. वा, मी खूप खुश आहे. म्हणजे मला खूप आनंद होतोय. काय ना, जे ब्रह्मास्त्र आपल्या हाती लागले ना, त्याच्यावर बसून शिवाला कशी या घराच्या बाहेर हकलवून देते ना, ते तू बघच. म्हणजे आता काही होऊ देत, मला अजिबात टेन्शन नाहीये. टिटू डार्लिंग, मी तुला म्हटलं होतं ना की आपल्या हातात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तर प्रश्न आता असा आहे की या सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. हे कसं सिद्ध करणं? सोपं आहे. हे सगळं प्रकरण सगळ्यांसमोर आणायचं आणि ह्याला शिवा कशी जबाबदार आहे ते सांगायचं. पण तेवढं सोपं नाहीये, कारण आता शिवाला सगळ्यांनी स्वीकारलंय ना. काय ना सुहास, जेव्हा गोष्ट आपल्या मुलावर येते ना, तेव्हा माणूस सगळं विसरतो. कालच बघितलंस ना, काकाला जेव्हा सगळं कळलं तेव्हा काकाची काय अवस्था झाली होती. आपल्याला आता पुन्हा तेच करायचंय. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला काहीच करायचं नाही. जे काही करायचंय ते काकाच करणार आहे. आता फक्त काकाला आपण दिशा दाखवायची. रॉकी यार, खरंच सॉरी, आम्ही तिथे नव्हतो. हा यार, नाही तर त्या गुंडांना ना. नाही रे, तुमची काहीच चूक नाहीये. ते गुंड ठरवूनच आले होते. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तर तसंच वाटत होतं. फिल्डिंग लावली होती त्यांनी. अरे मग तू शिवाला कॉल का नाही केला? ती आली असती. अरे भाई, नव्हतो करू शकत. संपदा होती ना, कसं करणार? तर ते गुंडे एवढे डेंजर होते ना. बघताय ना रॉकीची काय अवस्था केली आहे. काय करू रे मी? कसं जाऊ ट्रेनिंगला? एवढी स्वप्न बघितलेली मी, सगळ्यांनी एवढं केलं माझ्यासाठी, आणि काय झालं रे माझं? हे बघ रॉकी, काळजी करू नको. सगळं नीट होईल. हा, कसं होईल? अरे हात मोडलाय रे माझा. तुम्ही सांगत होता, मी ऐकायला पाहिजे होतं तुमचं. अरे तुझी चुकी नव्हती रॉकीची, तुला मारायला झाले होते. भाई लोक, शिवाला आपण हे सगळं सांगू, ते सगळं ठीक करून टाकेल. नाही, मी शिवाला यातलं काही सांगणार नाही. तिच्यासाठी मला डिसअपॉइंटमेंट नाही व्हायचं.
पण रॉकी, कधी ना कधी सांगायला लागेलच ना. हा बरोबर बोलते ती. बरोबर आहे. अरे पण मी काय सांगू? हा, काय सांगू मी? जेव्हा मी ट्रेनिंग वरून आल्यानंतर तुला मिरवणूक काढायची होती, नाही काढू शकत. मला ऑफिसर झाल्याला बघायचं होतं ना तुला, नाही बघू शकत ग. नाही यार, नाही. तिला असं तुटताना मी नाही बघू शकत खरंच. शिवाचा फोन आहे. अरे माझी हिंमतच होत नाही रे. हे बघ रॉकी, हे बघ, टेन्शन घेऊ नको. उचल उचल हा, उचल, उचलून बोल. टाक, काय नाही. हा. उचल. काय भावी IAS ऑफिसर निघाले का ट्रेनिंगसाठी? तू आज वेळेत करतोस ना, उशीर नाही ना केलाय? ऐक ना रॉकी, हे बघ तू खूप मेहनत घेतली हा, आणि आता एक पाऊल लांब आहेस तू IAS पासनं. ही शेवटची लढाई आहे रॉक्या. मला ना तुला IAS ऑफिसर झालेलं बघायचं आहे. अख्खं संघर्षनगर तुझ्या स्वागतासाठी तयार असेल. भाई मी औक्षण करीन तुझं. तू सगळं नीट करणार आहेस हा. आमची शान आहेस तू, अभिमान आहेस आमचा. रॉक्या, सगळं घेतलंयस ना, वेळेत जा, आज उशीर नको करू. रॉकी, काय झालं अरे? हे बघ, तू जर असं नर्वस वगैरे होत असशील ना, तर ठीक आहे, पण तुझी सगळी तयारी झाली आहे हे विसरू नको. कित्येक वर्ष तू या दिवसाची वाट बघत होता. हे बघ, मला तुझा अभिमान आहे. सगळं नीट होणार आहे. तू बाकी कसलाच विचार करू नको वेगळा. हा, हे काय? अरे दारू खट. सर गाडीत बसा सर. रॉकी भावा, फक्त स्वतःच नाही, आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलंयस यार. रॉकी, काय झालंय? हॅलो, तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या मुलाशी बोलणार होता, त्याला समज देणार होता, ते झालं का बोलणं? हो, आम्ही तेच सांगायला तुला आलो होतो. त्या मुलाला आपल्या माणसांनी चांगली समज दिली आहे. आता तो काही संपदाशी बोलायची सुद्धा हिंमत करणार नाही. चला, ही एक बरी गोष्ट झाली. पण तुला असं वाटतंय का की हा विषय इथेच संपणार आहे? नाही, मला माहिती आहे हा विषय इथे संपणार नाहीये. हा आपण तात्पुरता थोपवून धरलाय. मला या विषयाच्या मुळाशी जावंच लागेल. पण मला वाईट याचं वाटतंय की संपदाने माझा विश्वास तोडलाय, तडा गेलाय माझ्या विश्वासाला. काका, मला काय वाटतंय माहितीये का, याचं उत्तर म्हणजे आपल्याला आपल्याच घरात मिळणार आहे. कारण संपदाची खरं तर याच्यात काहीच चूक नाहीये. या सगळ्याला जर जबाबदार कोण असेल तर ती आहे शिवा. हो, खरंय. संपदाचं त्या वस्तीत जाणं, त्या मुलाला भेटणं, त्या मुलाशी बोलणं, ह्याला सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. हे बघ काका, संपदाने ना फक्त आपल्यापासून हे लपवून ठेवलंय बस. कीर्ती, पण हे जेव्हा सगळं समोर येईल तेव्हा काय करणार मग शिवा? म्हणूनच मी म्हणते ना काका, वेळीच हा विषय इथेच ठेचूया आपण आणि तिला जाब विचारू.